इतिहास घडणारे आष्टी मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच असं अनोखं पाऊल आमदार सुरेश धस यांनी उचललं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हे महाआरोग्य शिबिर आष्टी मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून एक प्रभावी पाऊल ठरणार आहे. या संदर्भात कशा पद्धतीने ही तयारी सुरू आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस आहेत, त्यांच्याशी बोलूया. आज मराठीमध्ये तुमचं स्वागत. कशा पद्धतीने ही सर्व 6 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आरोग्य शिबिराची संकल्पना आहे, का ही संकल्पना संकल्पना सुचण्याचं कारण म्हणजे मी सतत मतदारसंघामध्ये फिरत राहतो. फिरत असताना एक बाब मोठ्या प्रमाणावरती पुढं आली. काही आम्ही छोटी छोटी यापूर्वी शिबिरं घेतली होती आणि तालुक्यात फिरत असताना 3ही तालुका एक साधारणतः 50, 55, 60 या वयोमानातले जे आपले लोक आहेत ते म्हणजे 50 म्हणजे तरुणच वय आहे, 55 बी तरुण आहे. अशा तरुण वयातले सुद्धा लोक वाकडं तिकडं त्या ठिकाणी चालताना दिसली. तर ते विचारल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडं गुडघेदुखीचा आजार दिसतोय हे त्या ठिकाणी बाब लक्षात आली आणि राज्यामध्ये फिरत असताना 1-2 शिबिराला मी ह्याची व्हिजिट केली होती. कारण मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसानिमित्तच नाही, मुळात ही संकल्पनाच देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणली आणि ती संकल्पना आणल्याच्या नंतर आम्ही हे 2014-15 पासून मोठ्या प्रमाणावरती लोन सुरू आहे. परंतु मागे आपण प्रयत्न केला नाही. आत्ता मात्र एक सुचलं की बा संपूर्ण मतदारसंघातल्या लोकांची सेवा ही या ठिकाणी करायची, म्हणून ही संकल्पना पुढे आली. आणि याला जे आहे ते रामेश्वर भाऊ महाराष्ट्राचे ह्या काम करणाऱ्या जो विभाग आहे त्याचे प्रमुख आहे, त्यांचे आणि माझे व्यक्तिगत चांगले संबंध आहे. आपल्याकडे ओमप्रकाश शेटे साहेबसुद्धा या ठिकाणी येतात, मीटिंग वगैरे घेतात, त्यांच्याकडनंही आपली काही कामं होतात. मग असा संयुक्त हा कार्यक्रम घ्यायचा हे संकल्पना मनात आली. भेसळीच्या आणि धावपळीच्या युगामध्ये अनेक नागरिकांना आजार होत आहेत. याच पार्श्वभूमीवर तुम्ही हे खास शिबिर आयोजित केले. बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये प्रथमच असं मोठ्या प्रमाणात हे शिबिर होते, तर काय सांगाल या संदर्भात? या प्रमाणामध्ये काय हे शिबिर जिल्हा लेवलचं असतं, तालुका लेवलचं. परंतु मी मात्र माझ्या मतदारसंघाच्या लेवलपुरतं हे या ठिकाणी केलेलं आहे. आणि मतदारसंघाच्या बाहेरचे थोडे बहुत आता पाहुणे रावळे कोणी येणार आहेत, त्यांनाही आपल्याला नाही म्हणता येत नाही. परंतु मेन टार्गेट जे आहे की माझ्या मतदारसंघातला प्रत्येक माणूस हा किरकोळ काही गोष्टीवरनं कामातून जाऊ नये, हातचा जाऊ नये याची विचार आम्ही या ठिकाणी करतोय. कारण अत्यंत कमी वयाची मुलं हे कालपर्यंत चांगला होता, आत्ता चांगला होता आणि गपकन ऐकू येतं की हार्ट अटॅक आला आणि अमुक गेला. ह्याला हार्ट अटॅकला वगैरे आता काही वयाची बंधनं वगैरे राहिलेली नाहीत. कमी वयाच्या मुलांच्या बाबतीत सुद्धा हे होतंय. आणि याच्यापासून एकदा जर तपासणी झाली सगळ्या लोकांनी, आता मी दावा करत नाही पण मॅक्सिमम लोक तपासणीला मतदारसंघामध्ये पुढे येत आहेत, त्यांचा जीव वाचवावा ही मुख्य संकल्पना. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच वाढदिवसानिमित्त का नाही, काय मुख्यमंत्री देवेंद्रजी 2014ला झाल्याच्या नंतर आता ते 3ऱ्यांदा मुख्यमंत्री होतात. ही संकल्पना मुळात प्रभावीपणे राबविण्याचं काम हे आदरणीय फडणवीस साहेबांनी केलं. कारण यापूर्वी एवढे मोठे पैसे कधीच मिळत नव्हते. आम्ही एक रुग्णाला 12 लाख रुपयापर्यंत, प्रसंगी 30 लाखापर्यंत, ज्यांचे काहींचे ऑपरेशन आम्ही मतदारसंघातल्या काही रुग्णांची तामिळनाडूला नेऊन केली, तिथे सुद्धा हा लाभ माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून विशेष बाब म्हणून करून घेतला. आणि त्याच्यामुळं त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे ठेवायचं. कारण सगळ्या योजना केंद्राच्या राज्याच्या ह्या प्रभावीपणे राबल्या पाहिजेत. हा कक्ष चांगला चालला पाहिजे, दोन्ही बी
आयुष्यमान बी आणि मुख्यमंत्री सहायता. तर मुख्यमंत्री सहायता निधी हा कक्ष असला पाहिजे हे 2014 पर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी केलेला नव्हता. हे नम्रपणे सांगावं लागेल. फार प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी त्यांनी केली आणि ह्याच्यामधल्या आजारांची संख्यासुद्धा हळूहळू केंद्राच्या आणि राज्याच्या वाढविण्याचं जे काम केलेलं आहे ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आम्ही ठेवला. या शिबिरामध्ये कोणत्या कोणत्या आजाराची तपासणी केली जाणार आहे? हे बघा, A to Z सर्व आजार, याच्यात एक आजार किंवा हा नाही ते नाही काहीच नाही. याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी केली जाईल, पिशवीचा कॅन्सर आहे का त्याची तपासणी केली जाईल, डोळ्याच्या बाबतीमध्ये लोकांची मोठ्या प्रमाणावरती तक्रार येते, गुडघ्याच्या बाबतीमध्ये तक्रार येते आणि कांद्याचा जिथे लागवड आहे, साधारणतः एक बाब अशी पुढे आली की ज्या गावांमध्ये अनेक वर्षापासून कांद्याची लागवड आहे तिथे तरुण वयातल्या मुलांच्या सुद्धा मणक्यामध्ये गॅप पडल्याच्या कंप्लेंट्स मोठ्या प्रमाणावरती पुढे आल्यात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की अतीव कष्ट केल्यामुळं आणि काही ठिकाणच्या अशा तक्रारी आल्या होत्या माझ्याकडं की हिरव्या गोळ्या, महिला मंडळी जे आहे ते हिरव्या गोळ्या हळूच त्या पेन किलरच्या गोळ्या आहेत, ॲक्च्युअल त्या गोळ्या घ्यायला नाही पाहिजे, परंतु कांद्याच्या ह्या 2.5 एकरामध्ये राबत असताना त्या कुटुंबाच्या हे लक्षात येत नाही. ते मग अंग दुखतंय म्हणून त्या हिरव्या गोळ्यासुद्धा काही ठिकाणी खाताना माईला दिसत आहेत. तर त्यासुद्धा माय माऊलीचं तपासणी इथं झाली पाहिजे, आमच्या तरुण मुलाची तपासणी झाली पाहिजे. 4थ्या आणि 5व्या मणक्याच्या मध्ये गॅप पडलेले अनेक पेशंट हे दोन्ही तालुक्यात दिसत आहेत आणि विशेषतः आष्टीमध्ये ह्याचं प्रमाण जास्त आहे, कारण कांदा लागवडीचं क्षेत्रसुद्धा इथे जास्त आहे. गेल्या 8 दिवसापासून ही मोहीम सुरू आहे. संपूर्ण आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघामध्ये नाव नोंदणीचं काम सुरू आहे, परंतु ही प्राथमिक झाली आहे. याच्या पुढे आता कशा पद्धतीने? आता हे 30-31 तारखेपर्यंत म्हणजे 30 तारखेपर्यंतच आत्तापर्यंत प्रसिद्धी करणं, सर्वात जास्त लोकांच्यापर्यंत जाणं. तर माझा गट प्रमुख गेलाय, गण प्रमुख गेलाय, माझा माजी जिल्हा परिषद सदस्य गेलाय, माझा माजी सभापती गेलाय, उपसभापती गेलाय, सगळे कार्यकर्ते, त्या गावचे सरपंच, त्या गावचे कुठल्याही पदावर नाहीत, परंतु ज्याला हे आवड आहे, याला काय आहे थोडीशी आवड असणारी माणसं लागतात. तर याच्यामध्ये ज्या गोष्टीत आवड आहे त्याला तर बरोबर सवड मिळते. पण तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये एक त्या दिवशी आवाहन केलं किंवा इथे कुठे पक्ष वगैरे असं काही नाही, सर्वांनी ह्याच्यात कसला पक्ष, कसलं राजकारण, हे प्रत्येकाच्या दारात नो पक्ष, नो जात पात धर्म काहीच नाही, हे सरसकट सगळ्यांच्या दारात आपल्याला जायचंय. आणि काय की प्रत्येक गोष्टच राजकारणात आणि मतदानामध्ये तोलून मापून जर केली तर मला वाटतं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काही लोकांच्या डोक्यात ते किडे असतात, तसलं ह्याच्यात ठेवता येणार नाही. हा सेवेचा उपक्रम आहे. ज्यांनी मतं नाही दिली त्यांच्यासुद्धा दारात जावं लागणार आहे, त्यांनाही आणावं लागेल. कधीतरी पाठीमागं दिला असेल, आता मी 5व्या टर्मचा आमदार झालो, मागं दिला असेल, नसले दिले तर आगे सही, जो देंगा उसका भला, नाही देंगा उसका बेभाला. ह्याच्यात काय संबंध आहे राजकारणाचा? एकूण या शिबिरामध्ये किती तज्ज्ञ डॉक्टर कुठल्या कुठल्या आजाराची सहभागी होणार? ह्याच्यात सर्वच्या सर्व म्हणजे प्रत्येक आजार जो आहे यातला सर्वोच्च जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत, पांडा साहेबासारखे, लहाने साहेबासारखे, आपले सुलतान प्रधान साहेबांसारखे, असे मोठे सगळे याच्यातले दिग्गज डॉक्टर आपण या ठिकाणी पाचारण करतोय. आणि ह्याची संपूर्ण जबाबदारी ही माननीय राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आता मुश्रीफ साहेब आहेत, राज्याचे मुख्यमंत्र्यांनी तर आदेशितच केलेले, आणि रामेश्वर भाऊ राठोड साहेब, याच्या नाईक साहेब, नॉट राठोड, रामेश्वर भाऊ नाईक याच्यामध्ये अत्यंत प्रभावी काम करतायत. आणि ते सर्वच्या सर्व डॉक्टर्स,
आणि टीम, त्यांची जी टीम आहे हरीश पाटील साहेब आणि त्यांचे एवढे प्रभावी लोक आहेत, ते आपल्यापेक्षा 2 पावलं पुढे जात आहेत आणि मग त्यांचं बघून आपली लोक पळायला लागलेली आहेत. काय नेमकं कशा पद्धतीने सगळं मोफत काय काय याच्यामध्ये सुविधा असणार आहेत? याच्यामध्ये तपासणी तर मोफत आहे. जे ट्रान्सपोर्टेशन लागणार आहे, म्हणजे जर ते रुग्ण आता PSC मध्ये तपासले, डिटेक्ट झाले, त्यांच्या जर कोणाच्या तपासणी करायच्या असतील तर ग्रामीण रुग्णालयामध्ये न्यायचं आहे. तिथपर्यंत सुद्धा सरकारच्या खर्चाने आपण नेणार आहोत. जर जिल्हा स्तरावरती जायचं पाळी आली, तिथेही आपण त्याला तोशीस लागून देणार नाहीत. आणि MRI करायला समजा नगरला न्यायचं आहे, बीडला न्यायचं आहे, अंबाजोगाईला न्यायचं आहे, तर त्या सगळ्या ठिकाणी सरकारच्या ॲम्ब्युलन्समध्ये या सर्व रुग्णांना घेऊन जाण्याची व्यवस्था आहे. आणि एक काय आहे की आमच्याकडं कार्यकर्ते सुद्धा जाळं मोठं आहे. आणि माझं कार्यकर्ता आणि नेता असं नातं नाही आहे. माझ्या कार्यकर्त्याचं आणि माझं नातं हे एका कुटुंबासारखं आहे. आणि मी कधी कसा वागतो, काय नाही वागतो, किती व्यावहारिक वागतो, किती अव्यावहारिक वागतो, हे सगळे माझ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे. की माझ्या 25 वर्षाच्या राजकारणामध्ये व्यवहार मी फार काही त्याला महत्त्व दिलेलं नाही. मी कोणालाही चटक लागून देत नाही, चट्टा लागून देत नाही. त्याच्यामुळं माझे कार्यकर्ते तेवढे सक्षम आहेत. हे दोन्ही तिन्ही ठिकायला आणि 6 तारखेला आणायला सुद्धा सक्षम आहे. जिथे कुठे डिमांड केली जाईल वेळ प्रसंगी, सरकारी व्यवस्था तर आहेच, पण जिथे कमी पडल तिथे आमची गाडी तिथं जाईल. आणि त्या गावातून, अगदी तरड गावांसारख्या गावातून सुद्धा आम्ही लोक आणणार. इकडे साकतमधले बी लोक आणणार, मराठवाडीचे बी लोक आणणार, बोडखेवाडीचे बी लोक आणणार, वाघेरा मेंगडेवाडीचे बी लोक आणणार. आणि शेवटचं गाव आमचं पिठ्ठी आणि उखांडा, तिथलं सुद्धा माणूस आम्ही घेऊन येणार म्हणजे येणार एकही. आणि याच्या व्यतिरिक्त जे जे माणसं मतदारसंघापर्यंत येतील, समजा आमच्या मतदारसंघातल्या कोणाचा पाहुणा रावळा आला डिटेक्ट झालेला, तर त्यासुद्धा वडीलधाऱ्या माणसाला, मायमाऊलीला आम्ही इथपर्यंत घेऊन येणार, त्याची तपासणी करणार. 6 तारखेला ह्याचं 1 डे ठेवलं आहे, 2 डे ठेवला होता, परंतु काही मुंबईचे वगैरे डॉक्टर्स आहेत, ते म्हणाले पण जर का एखाद्या आजाराचे जास्त रुग्ण आले तर त्या संध्याकाळी कितीही रात्रीपर्यंत, पहाटेपर्यंत अगदी चालू द्या, तरीसुद्धा आम्ही हे शिबिर चालवणार. शेवटचा रुग्ण त्या ठिकाणी आम्ही तपासणारच. आलेल्या रुग्णांची आता बरेच लोक जबाबदाऱ्या घ्यायला लागलेत. कुणी आम्ही खिचडी वाटतो म्हणतायत, कुणी जेवण देतो म्हणतायत, कुणी बिस्किट पिवळे वाटतो म्हणतायत, कुणी पिशव्या देतो म्हणतायत. ही सगळी व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची, शुद्ध पिण्याचं पाणी, ही सगळी व्यवस्था त्या ठिकाणी वेगवेगळ्या काही संघटना पुढे यायला लागलेल्या आहेत, काही मंडळं पुढे यायला लागलेली आहेत, ते सुद्धा करायला तयार आहेत. या शिबिरामध्ये जे रुग्ण गंभीर पण येणार आहेत त्याच्यामध्ये शासनाच्या योजनेचा कसा लाभ मिळून देणार? हे पहा, कुठल्याही गंभीर आजाराला सुद्धा, म्हणजे मी म्हणलं ना, मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आजारांची संख्या वाढवलेली आहे. आता मला वाटतं फार रेअर केसमध्ये तो आजार बसत नाही. अन्यथा जेवढे काही आजार आहेत ते सगळे आजार याच्यामध्ये बसतात. वेगवेगळ्या योजना आहेत. आणि साहेबांकडं 13,000 ते 17,000 बेड आपल्याला चॅरिटीमधून दिलेत. विधी व न्याय विभागाचे मंत्री तेच आहेत, साहेब आहेत. त्याच्यामुळं इकडे नाही बसली योजनेत तर चॅरिटीमध्ये बसवणार. गेल्या 30-35 वर्षापासून तुम्ही राजकारणात आहेत. हे तुम्ही दौरे करत असताना कुठले आजार किंवा कुठले रुग्ण जास्त आढळतात? गुडघेदुखी जास्त आहे, डोळ्याचे आजार जास्त आहेत, मणक्याच्या बाबतीत सुद्धा लोक मोठ्या प्रमाणात बोलत आहेत. रेअरमध्ये खोब्याचे सुद्धा पेशंट येत आहेत. काही जणांचा हात कटलेला आहे, त्या हाताचं पुढची बाजू बसवून द्या म्हणणारे लोक पुढे येतात. काय दुधाचा धंदा आहे, कुट्टीमध्ये हात घालतात, बऱ्याचशा वेळा हातकट होतोय, असे काही येत आहेत. दिव्यांग
जे कोणी जन्मजात जी मुलं, काही मुलांना बोलता येत नाही, काही मुलांना ऐकू येत नाही, ते बॅ 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 एवढ्यापर्यंतच जातं पुढं, आणि ते असे जे स्पेशल चाइल्ड आहेत, मुलं आहेत, या मुलांच्या बाबतीत सुद्धा दुर्धर आणि यापेक्षा दुर्धर जे असेल त्या सर्व दुर्धर आजारांच्या बाबतीमध्ये आम्ही हे सर्वचे सर्व पेशंट तपासणार. आणि हे 6 तारखेलाच संपणार नाही, हे पुढचं वर्षभर चालणारा प्रोग्राम आहे. कारण प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्याला 200 लोक मुंबईला न्यायचे, 200 लोक पुण्याला न्यायचे, 200 लोक संभाजीनगरला न्यायचे, 200 लोक समजा ज्यांचे काही जणांचे ऑपरेशन स्वामी रामानंद तीर्थमध्ये होत असतील तिकडे नेऊ, आणि मुंबई पुणे अहिल्यानगर या ठिकाणी फक्त सरकारी हॉस्पिटल नाही, जे काही काही असे खाजगी हॉस्पिटल्स आहेत ते स्वतः म्हणतायत की आम्हाला 200 पेशंट द्या, गुडघ्याचे 200 द्या, डोळ्याचे 400 द्या, अमक्याचे 500 द्या. तर हे सगळे लोक फक्त नियोजनबद्ध करून एकदा 6ला तपासला, स्क्रीनिंग होऊन आलेला पेशंट, फक्त पेशंटला विनंती आहे की स्क्रीनिंग होऊन पेशंट इथपर्यंत आला पाहिजे तपासून. विदाऊट तपासता आला तर हे आणि सर्दी ताप खोकल्यासाठी हे शिबिर नाही. हे शिबिर जे आहे ते गंभीर आजारासाठीच आहे, आणि ते 50,000 लोक येऊ द्या, 60,000 लोक येऊ द्या, कारण मी 1200 ठिकाणी पाहिले 50,000, 60,000 लोक ह्या कार्यक्रमाला येतात. तर माझ्या मतदारसंघात सुद्धा अपेक्षा आहे 50,000 ते 60,000 पेशंट येऊ द्या. आम्ही पूर्ण व्यवस्था त्याची त्या ठिकाणी केलेली आहे, आणि सर्व रुग्ण आम्ही तपासणार, आणि पुढची वर्षभर सर्वांचे ऑपरेशन करणार. मुंबईला जायची 1 रुपयाची तोशीस त्या रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकाला लागणार नाही, परत येण्याची लागणार नाही, आणि संपूर्ण फ्रीमध्ये हे ऑपरेशन त्याचं होईल. एवढं मोठं शिबिर आयोजित केलं जाते, त्यामध्ये महिला, अपंग, दिव्यांग असे यांच्यासाठी काय सुविधा करण्यात आलेली? नाही, जो कोणी दिव्यांग बांधव असेल, महिला भगिनी असेल, जो कोणी इथपर्यंत यायचं म्हणतोय 6 तारखेला, त्या एकाही व्यक्तीची तक्रार आम्ही टोल फ्री नंबर किंवा असे काही 1-2-4 नंबर, एक गटवार किंवा गणवार सुद्धा 9 गावात 4 गावात एक माणसाचा नंबर आम्ही डिक्लेअर करू. एवढ्या 9 गावामधले कोणत्याही पेशंटची कोणती अडचण आली, आदल्या दिवशी जरी त्यांनी फोन केला की मला उद्या यायची व्यवस्था काय, तर ते गणप्रमुख आमचे जे आहेत त्यांच्याकडे आम्ही जबाबदारी सोपवू, आणि त्या गावातले तेवढे पेशंट हे आणू म्हणजे आणू. शेवटचे 2 प्रश्न असे आहेत की इतकं मोठं तुम्ही शिबिर आयोजित करताय, सध्या कशी तयारी, कुठल्या स्टेजला तयारी सुरू आहे, काय सांगा? नाही, तयारी तर आता हे बघा, जवळपास सगळ्याच गावामध्ये माझ्या मतदारसंघातला शिरूर कासार तालुका असेल, पाटोदा असेल, आष्टी असेल, या आष्टी तालुक्यातला कोणताही गाव, कोणतीही वाडी, कोणताही तांडा किंवा एखादी वस्ती आता राहिलेली नसेल की जिथं आमचा कार्यकर्ता गेला नाही. डोर टू डोर गेला, कार्यकर्ता गेला, आमच्या आशा वर्कर गेली, माऊली आमची. सगळ्यात मोठं काम तर मला वाटतं आशा वर्करने ह्याच्यामध्ये केलं. त्या माऊलींना पगार कमी आहे, सगळं कमी आहे, परंतु जे काम त्यांनी ज्या धाडाडीनं त्या ठिकाणी केलंय ते सुद्धा अत्यंत वाखाणण्यासारखं आहे. आमची ती माय माऊली प्रत्येकाच्या दारात गेली, इथं पेशंट आहे का, कुणाचं काय दुखतंय का, हो म्हणलं की त्याला ते तिथं घेऊन येतात म्हणजे येतात. आणि अंगणवाडी ताई सुद्धा हळूहळू काम करतायत, काही ठिकाणी CRP सुद्धा याच्यामध्ये पुढे येत आहेत. आता आमचे जे सरकारी विभाग आहेत, महसूल असो, BDO असो, हे सगळे लोक, शाळेतले मुलं सुद्धा जिथे जिथे आयडेंटिफाय होते तर त्या शाळेतल्या BOना सांगितलंय, तिन्ही BOना, कोणतंही लेकरू सस्पेक्टेड असेल तर त्या लेकराची तपासणी ही तुम्ही तिकडे करून घ्या, आणि ते मूल कोणाचंही लेकरू असो, त्याला काहीही प्रॉब्लेम असो, त्या लेकराला इथपर्यंत घेऊन येणं
आणि त्याची सेवा आपण करणं हे आपलं काम आहे. या मुलाखतीच्या शेवटी आणि शिबिराच्या माध्यमातून काय आवाहन कराल आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यातल्या? कारण की अनेक मुलींना पण आजार आहेत, काही महिलांचे पण प्रॉब्लेम आहेत, असे लहानापासूनचे फार वयोवृद्ध माणसांपर्यंत हे तुम्ही जे मोहीम हाती घेतली हे एक अतिशय चांगलं काम आहे आणि याच्यातून मोठे आजार मतदारसंघातले समोर येणार आहेत. नाही, हे बघा, या शिबिराचा हेतूच हा आहे की माझ्या मतदारसंघातला शेवटच्या टोकापर्यंतचा कोणताही व्यक्ती ज्याचं वय वर्ष 0 पासून तर ते 80 असो, 90 असो, 95 असो, 100 असो, ह्या सगळ्या लोकांची सेवा आम्हाला या ठिकाणी करायची. आम्हाला त्यांचं दुःख, दर्द हे आम्हाला समजलेलं आहे आणि त्या माणसाला, पेशंटला आम्हाला इथं आणायचे, त्याची सेवा करायची आणि त्याचं काम करायचे. म्हणून कोणताही व्यक्ती माझ्या मतदारसंघातला अवेळी जाऊ नये, अगोदर जाऊ नये. कारण अकाली माणूस घरातलं जर गेलं जबाबदार, तर त्या कुटुंबाचं दुःख काय हे फक्त ज्याच्या कुटुंबात जे घडतं, म्हणजे ज्याचं जळतं त्यालाच कळतं मानतात. कोणीही कोणाचं नाही आहे. त्या विधवा मायमाऊलीकडं लोक, म्हणजे कुटुंबातले सुद्धा लोक किती सिरियसली घेतात हा सुद्धा संशोधनाचा विषय. मला काय कोणाबद्दल काय बोलायचं नाही, पण जे का रंजला गांजला आहे त्या प्रत्येकाला आपुला म्हणण्याची मानसिकता आमची या ठिकाणी आहे आणि त्याला आम्ही कुठल्याही दुर्धर आजारातून बाहेर काढणार, मोफत काढणार, 1 रुपयासुद्धा त्याला जाऊन देणार नाही. आयोजनाच्या बाबतीत सुद्धा मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आम्ही आयोजन केलेलं आहे. प्रचंड डॉक्टर्स बोलवले, गोंधळ होणार नाही, काय नाही. वाटेल त्याने यावं, आम्ही त्याचं स्वागत करायला तयार आहे. एकूणच आपण बघितलं की आष्टी मतदारसंघात असं विक्रमी शिबिर होते, त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आपली तपासणी करून घ्या. भविष्यातला घरातला करता माणूस जाऊ नये याची काळजी आम्ही घेणार आहोत, असंच आमदार सुरेश धस यांनी सांगितले. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी.